ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने रविवारी 15 डिसेंबर 2024 रोजी सेक्टर 8A ऐरोली येथे ASA ग्रीनथॉन 2024च्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे। ईच वन प्लांट वन या ब्रीद वाक्याखाली ग्रीनथॉन 2024चे आयोजन करण्यात आले असून ग्रीनथॉन 2024च्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगची जनजागृती करण्यासाठी आयोजन केले जात आहे। ग्रीनथॉन 2024 या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक एकत्र येऊन ग्लोबल वॉर्मिंगची जनजागृती करण्यासाठी धावतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले। तर या उपक्रमात नोंदणी केलेल्या प्रत्येकाला प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रन आनंददायी आणि दुखापती मुक्त करण्यासाठी प्रमाणित शिक्षकांकडून मोफत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले। ग्रीनथॉन 2024 या उपक्रमात नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई विभागातील सर्व नागरिकांनी पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। हरित पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या या उपक्रमात सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे असे आयोजकांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले। या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, डॉक्टर संजय डोके, प्रेसिडेंट ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन। 15 तारखेची तयारी जोरात सुरू आहे। ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचं मनसुबा असा आहे की हेल्दी, वेल्दी आणि ग्रीन इंडिया, आणि जसं म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तर आम्ही आमच्या शहरापासून सुरू केलं आहे। 15 डिसेंबरला मोठा जल्लोष असणार आहे ऐरोलीमध्ये। आम्ही लोकांची हेल्थ सेलिब्रेट करणार आहे आणि लोकांना उत्साहित करणार आहे की तुम्ही पण तुमच्या हेल्थची काळजी घ्या। जगभरामध्ये लाईफस्टाईल डिसीजेसचा प्रॉब्लेम सगळ्या देशांमध्ये आहे आणि आपल्या देशामध्ये परंपरा योगाची आहे, आपल्या देशामध्ये परंपरा हेल्थची आहे। सुख समृद्ध आणि स्वास्थ्य चांगलं व्हावं यासाठी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनने गेल्या 4 वर्षापासून हा कार्यक्रम राबवलेला आहे। प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात याला जो प्रतिसाद जनतेने आम्हाला दिलेला आहे त्या जनतेचे आम्ही खूप आभारी आहोत आणि ऋणी आहोत। ही जनता आम्हाला दरवर्षी प्रोत्साहित करते की हा प्रोग्राम आणखीन मोठ्या रीते करण्यासाठी। मेन याचा जो मुख्य घटक आहे तो आहे ईच वन प्लांट वन। तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्या, आम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ। त्यामुळे ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनची मॅनेजमेंट गेल्या 3 महिन्यापासून रात्रंदिवस झटत आहे की हा प्रोग्राम एकदम उत्कृष्ट दर्जाचा आणि गेल्या वर्षीपेक्षा उच्च दर्जाचा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत। आम्हाला तुमचा सपोर्टची गरज आहे। जितकी जास्त लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट होतील त्याप्रमाणे आम्हाला हा प्रोग्राम आणखीन लोकांपर्यंत पोहोचवता येईल। माझं अपील आहे की 15 डिसेंबरला ऐरोलीमध्ये कोणीच घरी बसू नका आणि या प्रोग्रामचं पार्टिसिपेट ॲक्टिव्हली करा। प्रत्येक फॅमिलीमध्ये 3-4 लोकांनी रजिस्टर केलं तर आपल्याला हा प्रोग्राम सगळ्या जगामध्ये स्प्रेड करता येईल। हेल्दी, वेल्दी आणि ग्रीन इंडिया। थँक्यू। याला वयाचं मर्यादा नाही आहे। कुठल्याही वयातल्या व्यक्तीने इथे लेडीज जेंट्स येऊ शकतात। मी आनंद कामत आणि आजच्या ट्रेनिंगचा कोऑर्डिनेटर होतो। जिथं आम्ही आउटसाइड ट्रेनिंग करणार होतो ते गुरुद्वाराच्या फ्रंट पार्किंग पार्कमध्ये आज ते यशस्वी झालेले आहे। दर संडेला आम्ही इथं मॅरेथॉनसाठी म्हणजे जे ग्रीनथॉन जे ऐरोली स्पोर्ट्सने ऑर्गनाईज केलेलं आहे त्याचा मी जॉईंट ट्रेझरर आहे आणि ह्या कार्यक्रमाचा मला इन्चार्ज केला होता। त्याप्रमाणे आम्ही जेवढी आमची टीम आहे जसे गिरीश जे आहेत, डॉक्टर डोके, डॉक्टर नारते, आम्ही सर्वांनी हे प्लॅन करून ह्या पूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक ऐरोलीकर्स ह्या मॅरेथॉनमध्ये जॉईंट होत आहेत आणि हा एक चांगला मेसेज आहे ऐरोली स्पोर्ट्सकडनं की ईच वन प्लांट वन ग्रीनथॉनसाठी, म्हणजे एक जणांनी धावायचं पण आहे, एक जणांनी झाड पण लावायचं आहे। तर ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केलेला आहे आणि आमचा हा कार्यक्रम ऐरोली आता हा महाराष्ट्रभर प्रसिद्धी होणार आहे। पण ह्या कार्यक्रमाला सर्व ऐरोलीकर्स आणि मी सांगतो की पूर्ण फॅमिलीनी यामध्ये पार्ट घ्यावा। त्यांना जरी रनिंग येत नसेल तरी हेल्थ अवेअरनेससाठी त्यांनी ह्या प्रोग्राममध्ये पार्ट घ्यावा। आणि हा मॅरेथॉन म्हणजे धावायचंच नाही आहे, हेल्थ आपल्याला चांगली करायची, इथून एक सुरुवात करा।
हा मेसेज आहे आमच्या ऐरोलीकरांसाठी. आणि ह्या मॅरेथॉनला आम्ही ज्याप्रमाणे 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरचा हा प्रोग्राम ठेवलेला आहे, पूर्ण इव्हेंट, हा इव्हेंटमध्ये भाग घेऊन ह्या ऐरोलीकरांनी आणि बाहेरचे जेवढे नवी मुंबईकर, मुलुंड आणि आपल्या बाहेरचे जेवढे मुंबईचे लोक आहेत त्यांनी ह्यामध्ये पार्टिसिपेट करून ऐरोलीचा कार्यक्रम, आमचा जो ऐरोली स्पोर्ट्सचा ग्रीनाथॉन आहे, ज्यांना आपण मॅरेथॉन बोलतो, हा यशस्वी करायचा आहे. 15 डिसेंबरला प्रत्येक जणांनी यायचं आहे आणि यशस्वी करा ही विनंती आहे. हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ. या गुड मॉर्निंग एवरीवन. आज ट्रेनिंग में है हम लोग, सैटरडे 30 नवंबर. बहुत अच्छा चला ट्रेनिंग. हम लोग पहले जॉगिंग किया, फिर स्ट्रेचिंग किया, और सब लोग जॉइन करो मॅरेथॉन के लिए 15 दिसंबर के लिए. एवरीवन जॉइनिंग. नमस्कार सर्वांना, मी सुरेखा संजीव वाडे. मी ऐरोली स्पोर्ट्स क्लबची मेंबर आहे आणि ह्या वर्षी जे मॅरेथॉन ठेवलं आहे ते एवढं खूप छान ठेवलं आहे. आणि ट्रेनिंग जे घेत आहेत आमचं, जे ट्रेनिंगची कोच आहेत ते पण एवढे छान आहेत आणि सगळ्यांना खूप छान एनर्जेटिक अगदी ते शिकवत आहेत. आणि ऐरोली स्पोर्ट्स क्लबने खूप छान हे मॅरेथॉनचं अरेंज केलेलं आहे. आणि सगळ्यांना एक आव्हान आहे की सगळ्यांनी या मॅरेथॉनमध्ये रनिंगसाठी या. तुम्ही रनिंग केलं, तुम्ही सुदृढ राहिलात तर आपलं आयुष्य भरपूर आपण जगू शकतो. आणि ऐरोली स्पोर्ट्स क्लबचे खूप खूप धन्यवाद. नमस्ते, मी सुनीता खेन्नार. मॅरेथॉनमध्ये आता ह्यावर्षी 2024मध्ये पार्टिसिपेट करते. आणि सर, जे आमचे ट्रेनर सर आहेत ते फार छान घेत आहेत, अनिश सर. आणि मी रिक्वेस्ट करते की तुम्ही पण सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं तर एक वेगळा अनुभव येईल तुम्हाला, तर जॉईन करा. Hi, I'm Ahana Penoli, studying in 10th grade. I'm from DAV school and I'm participating ASA marathon. So please join us on 15th of December. Thank you. I am Shrujana from DAV Airoli. I am participating in ASA marathon on 15th December. I hope everyone can join us. Thank you. My name is Ishita and I am from St. Xavier's High School, Airoli, and I am joining in marathon on 15th December. I hope you join too. मी दिनेश माने आणि मी असं सांगू इच्छितो की ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनने ते ग्रीनथॉन चालू केलं आहे इनिशिएटिव्ह. ते भरपूर छान आहे. मागच्या वर्षी मी 5 किलोमीटर धावलो होतो विथ ट्रेनिंग. इट्स व्हेरी गुड. आणि ह्या टायमाला मी 10 किलोमीटर धावतो आहे आणि ते पण एकदम सक्सेसफुली धावतो आहे. त्यामुळे आय वुड लाईक टू रिक्वेस्ट एव्हरीवन टू जॉईन इन 15 डिसेंबर Greenathon with Airoli Sports Association. Thank you. So my name is Aditya Ufade. This is going to be my first time ever running this 5 kilometer dream marathon. Even though 5 kilometer dream marathon won't be a big deal for others, but it's a really big deal for me. This just shows that anyone can start at any age. I am not that old, but still anyone can start at any age. And I would hope that all of you join us on 15th of December. And run whatever you can, walk whenever you can, and just give your best. Thank you. नमस्कार, मी अविनाश म्हात्रे. ग्रीन मॅरेथॉन मध्ये पहिल्यांदा पार्टिसिपेट करतोय. ऐरोली स्पोर्ट्स क्लबचा मेंबर आहे. हेल्थ इज वेल्थ. आणि आता मी मॅरेथॉनच्या ज्या त्यांच्या प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामध्ये मी 1 महिन्यापासून पार्टिसिपेट करतोय. पहिल्यांदा मी विचार केला होता 5 किलोमीटरचं मध्ये पार्टिसिपेट करू, पण आता ज्या तऱ्हेने त्यांनी ज्या मला प्रॅक्टिस घेतली आहे तर मी कॉन्फिडन्स आहे की आता 10 किलोमीटर मी त्याच्यामध्ये उतरतोय. आणि याच्यामध्ये त्यांचं फार मोठं घरी सरांचं फार मोठं योगदान आहे. आणि स्ट्रेचिंगचे वगैरे एक्झरसाईज ज्या तऱ्हेने आमचे घेत आहेत त्यामुळे आय विल रिअली अप्रिशिएबल फॉर दॅट. अँड थँक्स फॉर ऐरोली स्पोर्ट्स क्लब. I will request all the other members to participate and Airolikers to participate and maximum numbers in the marathon. Thank you very much. I am Partha Roy. तो मैं ऐरोली में मतलब काफ़ी सालों से रह रहा हूँ. तो ये जब से मैं ये मुंबई में हूँ तो मैं तब से लगता था कि मतलब मैराथन और ये सब सिर्फ टाटा मुंबई मैराथन, लेकिन कभी ऐरोली में ऐसा होगा कभी उम्मीद नहीं था. लेकिन पिछले 4 सालों से ऐरोली स्पोर्ट्स एसोसिएशन ये जो मैराथन का जो ये कर रहा है, कंडक्ट कर रहा है, तो मतलब इनिशियल 2 इयर्स में मतलब मुझे भी लगता था कि मतलब मुझसे हो नहीं पाएगा. लेकिन जब लास्ट ईयर से मैं ये शुरू किया और मतलब इनिशियली मतलब 5 किलोमीटर के लिए मैं रजिस्ट्रेशन किया था, तो मतलब 5 किलोमीटर मैं देखा हूँ कि इतना कॉन्फिडेंटली और इतना अच्छा से मतलब काफ़ी जो लोग रेगुलर प्रैक्टिस करते उनसे भी मैं पहले आ गए. तो फिर मैं इस साल भी मैं 10 किलोमीटर में फिर मतलब रजिस्ट्रेशन कराया. और मैं चाहता हूँ कि इसके साथ एक मतलब बहुत अच्छे इनिशिएटिव है कि मतलब ग्रीनाथन मतलब एक मतलब प्लांट भी हम लोग ये करेंगे, मतलब ट्री प्लांटेशन करेंगे. तो मतलब एक साथ मतलब हेल्थ और साथ में जो मतलब एक प्लांटेशन कर रहा है कि मतलब दोनों ही हमारे वातावरण के लिए और हमारे सबकी ज़िंदगी के लिए एक महत्वपूर्ण
हाँ सब्जेक्ट है। तो इसीलिए मतलब हर किसी को, चाहे वो 2 किलोमीटर क्यों ना हो, सीनियर सिटीजन क्यों ना हो, इसमें आगे आना चाहिए। और एक बार इसमें अगर कॉन्फिडेंटली सक्सेस हो गया तो वो साल भर उसको बरकरार रखेगा, उस फिटनेस को बरकरार रखने के लिए। थैंक यू एंड join us on 15th we December. will join on 15th of December. We all together join, and also I mean a big thanks to Airoli Sports Association and all the patrons here for conducting such I mean very significant event in Airoli. Thank you. Thank you. Hi, good morning to all of you. The first thing I did after coming to Airoli in 2012, become a member of Airoli Sports Association. And because I observed that they are carrying out a lot of sports activities, social activities for the elite people of Airoli. And for the last couple of years, Airoli Sports Association have been conducting the sports events. And one of the sports event is the running marathon. And I think it is one of the first thing that ASA has done in the recent past. There is no similar organization, I think, apart from the NMMC marathon. So we are very proud as Airoliker that Airoli ASA have been having these marathons under the aegis of Dr. Doke and other officials of ASA. And I think it's such a nice organization. I encourage everybody to participate in these marathon events. That keeps all of us Aerolikers fit and keeps motivated for the next year until you join the next year marathon. So the coming marathon is on 15th of November. And I encourage all the Aerolikers and people living nearby to get energized, get participate, register yourself and be part of this event. Thank you very much.